जेवल्याशिवाय जायचं नाही. अजिबात नाही. जेवण सर्व अजिबात तरी जायचं नाही मला. जेवल्याशिवाय जायचं नाही. आयला ना लय गर्दी दिसते राव. जेवायला गर्दी होती. या कोपऱ्यात जाऊन थांबू. लग्न लागले की डायरेक्ट खाली जाऊन जेवायला देते. डायरेक्ट लेकिन 1 सेकंड ना आता जिनेपाशी आले बरोबर आपण तर शेवटची अक्षता पडली की डायरेक्ट खाली पळ सोडा. डायरेक्ट पिंटू बाया आम्हाला तुला भूक लागली. थोडी कळ काढा की आता डायरेक्ट तोंडाला उभे की आपण. होय पिंटू बाया आता जेवाय गेलं तर काढा राव. अक्षता पडले लगेच जाऊ. पिंटू बाया तुम्ही लय मागे राहताय राव. जेवायलाच ते तर. तुम्ही मी तर बायकोला म्हणजे आज दिवसात स्वयंपाक करू नको माझा. दोन टाइम सावधान. अरे ना आपल्या बी आधीच्या तयारीची दिसतात लोकांना. आबा माऊली तुम्ही तर आमच्या बी आघाडी मारली राव जेवाय. आमचा काय आजचा अनुभव का? तुम्ही लय लहान आहे अजून. आम्ही सगळ्याच्या अगोदर सगळ्याच्या कार्यक्रमात जेवाय असतो. आमची काही गुन्हेगारी पांढरे झालेत का? मी म्हणलं आपणच सगळ्याच्या आधी जेवायला बरोबर. आपले बी आधी आल्यात राव. ही काय नवीन म्हणतात तर आपल्या पुढची दिसतात राव. अहो पिंटू भाया ह्याच्यामुळे तुम्हाला जेवायच्या अगोदर. पिंटू भाया मला काय दम निघा ना गाड्या. जेवणाचं काहीतरी बघा राव. पिंटू भाया काय तर डोकं चालवावं लागेल आपल्याला. चला चल. मेन आचारी कोण येते इकडे? काय हो अहो काय हो काय करताय? पाहुणे एवढे वाढायला लागलेत की सगळी. काय झालं शेठ? काय झालंय म्हणजे भातात मीठ जास्त झालंय. सगळी वाढायला लागलेत की. असा कुठे स्वयंपाक असतो का? असं नाही होऊ शकत राव शेठ. असं नाही होऊ शकत म्हणजे आम्ही काय येडे म्हणून सांगतोय. आणा भात चला. पिंटू भाया माणूस चालेल साखर घेऊन पडली. काय बोलताय? हो जिलबीचं पीठ बघा तेवढं पिंटू बाया. जिलबी मला शेवट म्हणा. पिंटू भाया गड्याचं पण चेक करा तेवढं. पापडाचं पण बघा तेवढं. पिंटू भाया चपाती आणि पुरीचं स्वयंपाक ना काय झालंय ते कळलं का? सगळ्या ताटात सगळे पदार्थ वाढून आम्हाला चेक करू द्या. ए संभात पाठ काटा रे. नहीं 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 सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. काय म्हणतो काय मीठ जास्त झालं म्हणतात. ओके त्याच्या एकच नंबर जेवण झाले. काय मीठ जास्त झालंय भातामध्ये? नाही राव भाजमी सगळे एकदम ओके झाले राव. एक नंबर स्वयंपाक झाले ना. हाय पाहुणे रावळी राव जेवतात एक नंबर स्वयंपाक झाला राव. कोणतरी एखादं पाहुणे रावळ असतं जरा असं चालायचं एवढं तेवढं झालं का नाही? शाळेच्या आधी जेवण एक नंबर मस्त पैकी जेवण झालं. उद्या कोणच लग्न आपण करू.